तर पालकमंत्रीपदाच्या यादीवरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। पालकमंत्री आणि सहपालकमंत्री अशी परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। शिवाय काही मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची हाव सुटल्यानं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। नक्की काय चाललंय, याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्रिपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं। आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे, ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय?